हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार, मी पण मजेतच आहे. तर मी आज तुम्हाला बोटनेकची कटिंग एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे, जी की तुम्ही कधी कट पण केलेली नसेल, टीच पण केलेली नसेल. आणि ते सुद्धा फक्त ज्या ताईंचा ब्लाऊज आहे त्यांचं छातीचं माप मोजून. आत्ता जो मी सांगणार आहे ना, त्या ब्लाऊजची कटिंग आहे 30, 32, 33. कुठल्या पण ब्लाऊजला, कुठल्या पण मापाला ही कटिंग चालणार आहे. कधी बघितली का तुम्ही एवढी सोप्या पद्धतीने कटिंग? आणि ती सुद्धा बोटनेक. बोटनेक म्हणलं का आपल्या डोक्यात विचार येतात की आता मी ह्याचं माप कसं काढणार आहे, हा व्यवस्थित कट होईल का, किंवा हा व्यवस्थित फिटिंग होईल का, मला शिवता येईल का. तर हे सगळं डोक्यातून काढून टाका आणि फक्त हा व्हिडिओ बघा आणि नंतर ह्या मापचा ब्लाऊज कट करा, टीच करा. मला कमेंटमध्ये नंतर सांगा की तुम्हाला अजून पुढच्या कुठल्या मापाचा ब्लाऊज पाहिजे का कट केलेला व्हिडिओ. तर त्यानंतर मी नंतर पुढच्या मापाचा टाकेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आखून ठेवलेलं आहे, त्याची मापे सांगणार आहे तुम्हाला मी. चेस्टचं माप आहे 8, तर मी 10 घेतलेला आहे. आणि उंची मी 13.5 ठेवलेली आहे, म्हणजे शिवून 13 होती. इथे शोल्डर मी 6 वरती घेतलेला आहे. गळा रुंदी 3.5 वरती ठेवलेली आहे. गळा खोली 3 वरती ठेवलेली आहे. खाली पण गळा रुंदी 3.5 वरतीच ठेवलेली आहे. इथे मुंडा मी 6.5 वरती घेतलेला आहे आणि अर्धा इंच आत घ्यायचा आहे, म्हणजे मुंड्यात घोळ येत नाही. छातीचं माप 8 वरती आहे फिटिंगचं, तर मी 10 घेतलेलं आहे. आणि खालचा ड्रॉप 10 इंचावरती टाकायचा आहे. आणि रुंदी 4 ठेवायची आहे. आता जाऊयात पुढच्या मापाकडे. तर बरेच ताईंचं असं डोक्यात असतं की मागं बोटनेक केलेलं आहे म्हणल्यानंतर पुढचा गळा कसा करायचा. तर पुढचा डीप ठेवला तरी चालतंय. आता इथे उंची मी पुढची 14 घेतलेली आहे. जर मागची 13.5 तर पुढची 14. गळा खोली 6 वरती ठेवलेली आहे. खाली पण गळा रुंदी 3.5 वरतीच ठेवायची आहे. हे एकदम परफेक्ट माप आहे. पुढे पण मुंडा 6.5 वरती घ्यायचा आहे आणि आकार देण्यासाठी 1 इंच आत घ्यायचे. पुढचा टक्स पॉइंट टाकण्यासाठी हुकलूक पट्टीकडून 3.5 इंचावरती घ्यायचे आणि योकपट्टीपासून खाली 1.5 इंच टाकून घ्यायचे. इकडे पण 3.5च ठेवायचं, ते राहतंय 3.5 बरोबर. टक्स पॉइंटसाठी 1.5 इंच जास्त पुढं घ्यायचे आणि तिथून वरती पण 1.5 इंच घ्यायचे. 1.5 इंचावरूनच आकार देऊन घ्यायचा आहे. हे माप 4 भरलं पाहिजे, इकडं 7 भरलं पाहिजे. आणि 2.5 इंचावरती टक्स पॉइंट देऊन घ्यायचा आहे. योकपट्टीपासून ते 1.5 इंच भरलं पाहिजे. आणि ही योकपट्टी 2.25 पावणे 3ची आहे. मी सर्रास सर्व मापांना 2.25 पावणे 3चीच योकपट्टी ठेवते. जर का खूप हेवी माप असेल, चेस्ट जास्त असेल तरच 2 आणि 2.5ची ठेवते. नाहीतर सर्रास ब्लाऊजला एवढीच ठेवायची आहे, मोठी ठेवायची नाही. जर का मोठी योकपट्टी असेल तर फिटिंगला व्यवस्थित बसत नाही ब्लाऊज.
आणि मी हे थोडंसं माप घेतलेलं तुम्हाला डार्क करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की आकार कसा दिलेला आहे. आणि हे कट करून घ्यायचे. नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जरा जरी आवडलेला असेल तरी लाईक करा. आपल्यासारख्या ताईंना हा शेअर करा. कमेंटमध्ये मला तुम्ही जेव्हा हा ब्लाऊज कट करून बघचाल त्यावेळी मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला या पद्धतीने कट करायला किती ब्लाऊज सोपा गेला, आणि तुम्ही शिवला तरी नंतर मला सांगा की फिटिंगला कसा बसला. अजिबात मुंड्यात घोळ येत नाही, खांद्यावरती तटणार नाही, दाट होणार नाही. अशा पद्धतीने ही कटिंग आहे जी एकदम सोप्या पद्धतीने आहे. आणि उरलेल्या खालच्या कपड्यात मी योगपट्टी टाकून घेणार आहे, जी 3.25 आणि 2.25 आहे. तर तुम्ही अशाच पद्धतीने ब्लाऊज कट करा. तोपर्यंत धन्यवाद.